नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला अद्वैतचं गोड भांडण आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते दोघं जण एकमेकांची कशी खेचत आहेत आणि त्याचबरोबर कला आणि अद्वैत हे जेव्हा एकमेकांच्या मिठीत आलेले असतात तेव्हा संगीताला मात्र खूप आनंद झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे अगदी उलट घडत आहे. जेव्हा इकडे सरोज त्या दोघांना एकत्र पाहते तेव्हा तिच्या रागाचा पारा चढलेला असतो, पण इकडे संगीता जेव्हा कला अद्वैतला एकत्र पाहते तेव्हा तिला आपल्या लेकीचं आणि जावयाचं सुख, ते आनंदाचे क्षण, या सगळ्याचा आनंद झालेला पाहायला मिळतो. तर अद्वैत आणि कला हे आता संगीताच्या घरी असतात आणि त्यानंतर बँकेतून फोन आल्यानंतर मग अद्वैत आणि कला चांदेकरांच्या घरी यायला निघतात. तर अद्वैत आता कलाच्या रूममध्ये झोपलेला असतो आणि त्याच्या अंगावरती पाणी टिपकत असतं. म्हणजे घर गळत आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि मग तो जोरात ओरडायला सुरुवात करतो, खरे खरे अगं घर गळतंय ना, असं तो म्हणत ओरडत असतो. तेव्हा सगळेजण धावत येतात, कारण हे बाकीचे सगळे बाहेर आवरावर करत असतात आणि कला आणि अद्वैत आतल्या रूममध्ये आराम करत असतो. आणि त्यावेळेस त्याचा ओरडणं ऐकून सगळेजण धावत येतात आणि अद्वैत म्हणतो इथे गळतंय. तेव्हा कला म्हणते एवढं काय झालं त्याच्यात, एवढी किंचाळायची गरज काय आहे. अद्वैत म्हणतो अगं गळतंय, मी इथं झोपलो, माझ्या अंगावर पाणी टिपकतंय. कला म्हणते की होऊ शकतं ना, एवढं काय त्याच्यामध्ये, असं कला अद्वैतला बोलत असते. परंतु अद्वैत मात्र कलाला म्हणत असतो की काय सांगतेस तू हे. तेव्हा संगीता म्हणते तिथे ना वरती पाण्याची टाकी आहे आणि मग त्याच्यामध्ये आता पाणी जास्त झालं आणि मग त्याच्यामध्ये कचरा साठलेला असतो ना, त्याच्यामुळे हे सगळं होतंय, असं कला सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कलाचं असं म्हणणं असतं की एवढं काय त्याच्यामध्ये, घरच आहे ना, आता बघूया आपण करूया उपाय काहीतरी याच्यावरती. तेव्हा संगीता म्हणते जावई बापू तुम्ही ना काय करा माहिती आहे का, इथे खाली झोपा, मी तुम्हाला खाली अंथरूण टाकून देते. तेव्हा कला म्हणते नाही ग, खाली कशाला, ते कसं वाटेल, द ग्रेट अद्वैत चांदेकर खाली जमिनीवर झोपणार, ही गोष्ट काही योग्य वाटत नाही. त्यापेक्षा ना आपण काही उपाय करत असतो ना तसा उपाय करूया. तेव्हा संगीता म्हणते अगं कला काय बोलतीस तू हे, आणि जरा नीट बोल ना त्यांच्याशी, जावई आहेत ते आणि नवरा आहे तुझा, नवरा म्हणजे देव असतो, माहिती आहे ना तुला. अद्वैत मात्र हे सगळं ऐकत असतो. त्याला खूप छान वाटत असतं, कारण इथे संगीता ही कलाला खडसावून जाब विचारत आहे. या गोष्टीचा आनंद मात्र अद्वैतला झालेला असतो. त्याला खूप छान वाटत असतं की कलाला इथे पण ओरडा बसत आहे, घरी पण आई तिला ओरडत असते माझी बाजू घेऊन, इथे इच्छाही पण माझीच बाजू घेते. या गोष्टीचा अद्वैतला मात्र खूपच आनंद झालेला असतो. त्याला खूप छान वाटत असतं, खरेची कशी मस्ती जिरते असं त्याला वाटत असतं. पण कला मात्र शांत बसणारी नसते. कला म्हणते की चांदेकर आम्ही अशा परिस्थितीमध्ये काय काय उपाय करतो हे तुला पण बघायला पाहिजे की नाही, असं ती म्हणत असते. आणि त्याला म्हणते की चल तुला दाखवते आम्ही काय करतो अशा वेळी. आणि मग तिथेच कॉटच्या खाली जे पातेलं ठेवलेलं असतं ते पातेलं उचलते आणि अद्वैतच्या पोटावरती ठेवते आणि म्हणते हे धरून बस असं आणि झोप असं ती अद्वैतला सांगते. तेव्हा मात्र अद्वैतला धक्का बसतो, हे काय नवीन आता, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि कला त्याच्याकडे बघून हसत असते. इकडे काजलला पण खूप हसायला येत असतं, काजलला पण भारी वाटत असतं. चांदेकरची मजा होते, कारण काजलला वाईट वाटत असतं की हा जो चांदेकर आहे तो माझ्या कलाताईला किती त्रास देतो, म्हणून तिला खूप छान वाटत असतं. तीही तेवढीच खुश झालेली असते. पण संगीता तिला शांत करते, तिला म्हणते गप ग, हसू नकोस, असं म्हणत तिलाही ती शांत करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत मात्र कलाकडे पाहत असतो. नक्की कला काय करते हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि तो एकटक कलाकडे पाहत असतो. त्यानंतर इकडे कला मात्र जो घरगुती उपाय आहे, म्हणजे अगदी सामान्य घरामध्ये जो उपाय केला जातो की पाणी जर टिपकत असेल, पत्रा असू द्या किंवा आपलं घर असू द्या, तर तिथे भांडं ठेवलं जातं. आणि ते तर कलाने कहरच केलेला असतो. तो म्हणजे इथे अद्वैतच्या पोटावर तिने सरळ भांडं ठेवून दिलेलं असतं आणि त्याला सांगितलेलं असतं की हे पकड आणि असंच झोप धरून, आणि तुला आता शांत झोप लागेल. अद्वैतला प्रश्न पडतो, ह्याच्यात पाणी टिपकत आहे आणि हे भांडं मी पोटावर घेऊन कसं झोपणार आहे, आणि वरून ही मला सांगते की तुला शांत झोप लागेल, कसं पॉसिबल आहे हे मला शांत झोप लागणं, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. कला मात्र त्याला सांगत असते की हो आता हे असंच करावं लागतं, सामान्य घरी हे असंच होत असतं, असं तिचं म्हणणं आहे. अद्वैत मात्र शांतच असतो. संगीता म्हणत असते की काय चाललंय ग कले तुझं, तुला मी सांगितलंय ना नवरा हा देव असतो, त्याच्याशी नीट वागायचं, त्याच्याशी नीट बोलायचं, पण तुझं नक्की काय चाललेलं असतंय. कलाला अद्वैत पाहत असतो आणि संगीता मात्र कलाला ओरडत असते. कला म्हणत असते त्यात काय एवढं,
आणि सगळेजण बाहेर निघून जातात. त्याला आराम करू द्या आणि चला आपल्याला कामं आहेत असं म्हणत कला सगळ्यांना घेऊन जात असते. अद्वैतला ती म्हणत असते की शांत झोपून राहता, काही होणार नाही आहे आणि हे असंच ॲडजस्ट करायचं असतं, असं ती त्याला वारंवार ठणकावून सांगत असते. अद्वैतला मात्र धक्का बसलेला असतो. हे सगळं काय होतंय हा प्रश्न त्याला पडत असतो, कारण आपण कोणत्या परिस्थितीत राहतोय हे त्याला कळत नसतं. आणि त्याचबरोबर दिनकर, संगीता आता सगळेजण बाहेर गेलेले असतात. त्यांची पुन्हा आवरावर सुरू झालेली असते. तर संगीता अद्वैतला म्हणालेली असते मी खाली अंथरून टाकून देते, पण कलाचंच म्हणणं असतं की नाही अगं ते बरं दिसणार नाही. द ग्रेट अद्वैत चांदेकर खाली फरशीवर झोपणार, ही गोष्ट कशी दिसते आई, असं कलानेच अजून संगीताला ऐकवलेलं असतं. आणि इकडे सगळ्यांना म्हणते की चला आता. आणि संगीता मात्र तिला काळजी वाटत असते की आपल्या जावयाचे असे हाल होत आहेत, आपल्या घरामध्ये त्याला नीट झोपता येत नाही, या गोष्टींचा संगीताला त्रास होत असतो. तिला वाईट वाटत असतं, पण कला मात्र ऐकायलाच तयार नसते. कलाचं सरळ म्हणणं असतं की काही चुकीचं नाही आहे केलेलं आपण, आणि झोपतोय ना तो, आणि आपण सगळेजण कामं करत आहोत ना, चला आपल्याला कामं करणं गरजेचं आहे, नाहीतर घर आवरून नाही व्हायचं. त्या लोकांनी एकतर एवढं उद्ध्वस्त केलेलं आहे सगळं, चला असं म्हणत कला सगळ्यांना घेऊन गेलेली असते. आणि नंतर बाहेर उभा राहून ती अद्वैतकडे पाहत असते. तेव्हा अद्वैत नक्की काय करतोय, ते भांडं कसं पकडून बसला हे सगळं पाहत असते. आणि संगीता पण तिच्याबरोबर असते. संगीता म्हणते की कले काय चाललंय तुझं, हे असं नको वागूस तू, तुझ्या लक्षात येतंय का. तेव्हा कला म्हणत असते की काही चुकीचं नाही आहे करत आई मी, तू उगीच काही पण विचार करतेस बघ, असं कलाचं म्हणणं असतं. आणि कला आईला शांत करत असते आणि म्हणत असते की चल आता झोपलाय ना तो, नाही तर त्याची मजा घेऊया थोडीशी. आणि मग ते भांड्यात जेव्हा पाणी टिपकत असतं तेव्हा त्या भांड्याच्या आजूबाजूला पण ते पाण्याचे शिंतोडे उडत असतात आणि पुन्हा अद्वैतचा शर्ट ओला होतो. कला मात्र पडद्याच्या मागून उभा राहून हे सगळं पाहत असते. अद्वैतची उठलेली तारांबळ. अद्वैत हातामध्ये ते पातेलं घेऊन तिथं पोटावरती पातेलं पकडले आणि तसाच झोपी गेलेला आहे. पण तो झोपायचा प्रयत्न करतोय, त्याला झोप काही लागत नसते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सरोज ही आता एका व्यक्तीला फोन करते, म्हणजे त्या लोकांचे पैसे द्यायचे राहिलेले आहेत त्यांना सरोज फोन करते. जेव्हा सरोज त्या लोकांना फोन करते आणि नेमकी रोहिणी तिथं आलेली असते आणि सरोज म्हणत असते की काही झालं तरी चांदेकरांचं नाव याच्यामध्ये आलं नाही पाहिजे, खऱ्यांच्या घरी जे काय घडलेलं होतं त्याच्याशी चांदेकरांचा कसलाही संबंध नाही, तुम्ही काम परफेक्ट केलेलं आहे आणि त्या कामाचे पैसेही तुम्हाला दिले जाणार आहेत, त्याची तुम्ही काळजी करू नका, हे सगळं सरोज सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सरोजचं हे जे फोनवरचं बोलणं असतं ते रोहिणी येऊन ऐकते आणि रोहिणी मात्र आता धुडगूस घालायला सुरुवात करते. पण सरोजला राग आलेला असतो. रोहिणी मात्र पुन्हा शांत बसते. सरोज किंचाळते तिच्यावरती आणि तिला म्हणत असते काय चाललंय तुझं, तुला कळत नाही का, आणि दरवाजा नॉक करून यायचा, आपल्या घरामध्ये हे जे काही केलेलं आहे आपण ते कशासाठी केलेले आहेत खोल्या, तुझ्या लक्षात येत नाही आहे का, असं सरोज तिला सांगत असते. रोहिणी म्हणते अगं काय झालं वहिनी, एवढं काय चिडतेस तू, मी तुला हे सांगायला आलेले की अद्वैत अजून आलेला नाही म्हणून आले होते. तेव्हा मात्र सरोज म्हणते की मला कळत नाही आहे का तुझं काय चाललं आहे ते, आणि अद्वैत आणि मी आम्हाला दोघांनाही माहिती आहे, तू त्याची काळजी करू नकोस आणि तू विचारही करू नकोस, या भाषेमध्ये ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संगीता कलाला ओरडत असते. कलाला म्हणत असते की काय चाललंय कले तुझं, मी तुला किती वेळा सांगितले त्यांच्याशी असं वागू नकोस तू, अगं तुला कळतंय का, ते आपल्या घरी आलेत आणि शेवटी जावयाचा मान राखणं ही माझी जबाबदारी आहे, मलाच करावं लागणार आहे काहीतरी आता, असं संगीता म्हणत असते. कला म्हणत असते अगं शांत हो जरा, मला बघू दे काय होतंय ते, आणि तो पण लय अरेरावी करत असतो, त्याला पण कळू दे ना कसं राहायचं असतं, साध्या घरात कसं ॲडजस्ट करायचं असतं, या गोष्टी त्याला पण कळू दे, असं कला म्हणत असते. संगीताचं असं म्हणणं आहे की जावयाचा असं अपमान करणं योग्य नाही, अशा पद्धतीनं त्याच्याशी वागलं नाही पाहिजे, असं संगीता ठणकावून कलाला सांगत असते. पण कला पण तेवढीच हट्टाला पेटलेली असते, ती अजिबात ऐकायला तयार नसते. तिचं असं म्हणणं असतं की आई तू जरा शांत हो, काही होणार नाही आहे, झोपू दे त्याला, आणि असंही तो नेहमी कसा वागतोय तुला माहिती आहे ना, असं संगीता कलालाच ऐकवते. कला संगीतालाच ऐकवते आणि पुन्हा ती अद्वैतकडे पाहत असते आणि अद्वैतला म्हणत असते की आता मजा येणार आहे. आणि पुन्हा अद्वैतच्या पोटावर ठेवलेलं ते भांडं हे तिथे त्या गादीवरती उपडं होतं आणि गादीवरती पाणी सांडतं. अद्वैत पुन्हा उठतो आणि म्हणतो की हे काय आता, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि तो पुन्हा म्हणतो की हे काय झालं, कलाला तो आवाज देतो. कला म्हणते काय झालं आता, कारण तुला साध्या गोष्टी ॲडजस्टही करता येत नाहीत का, असं कलाला सांगत असते. कला त्याला सांगत असते, परंतु अद्वैतचं कला मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. अद्वैत
जे काय बोलत आहे त्या प्रत्येक गोष्टी ती चुकीच्याच पद्धतीनं बोलत असते, रिॲक्ट करत असते. अद्वैतला मात्र या सगळ्या गोष्टींचा खूप राग येत असतो, पण कला मात्र ऐकून घ्यायचं नाही असंच ठरवलेलं असतं. अद्वैत ते पातेलं उचलतो आणि ते पातेलं त्याच्या अंगावरती तिथे गादीवरती सांडलेलं असतं आणि पुन्हा त्याला प्रश्न पडतो की हे सगळं काय होतं आता. कारण काही झालं तरी आपण ॲडजस्ट करायचा प्रयत्न करत आहोत, पण पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतच आहेत. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सरोज आहे ती त्या बँकेच्या म्हणजे पतसंस्थेच्या मॅनेजरला कॉल करते आणि म्हणते की मी सरोज चांदेकर बोलते. तेव्हा ते म्हणतात हां मॅडम बोला. ती सांगते की तुमच्याकडे आत्ता दिनकर खरे यांच्याबद्दल फोन आलेला असेल तर त्यांना तुम्ही सांगायचं आहे की त्यांच्या घरी जी नासधूस झालेली आहे ती तुमच्या माणसांकडून झालेली आहे आणि ती चुकून झालेली आहे. तेव्हा तो म्हणतो की अहो पण त्यांचा मला फोन आलेला, मी त्यांना सांगितलं की आमच्याकडून असं काही झालेलं नाही आणि आम्ही असं काही केलेलं नाही, आम्ही कोणती माणसं वगैरे पाठवलेली नाहीत. तेव्हा सरोज म्हणते की ते काय मला माहिती नाही, तुम्ही डायरेक्टली त्यांना ते सांगून द्यायचं आहे. उद्या तुमच्याकडे चांदेकर ज्वेलर्समधून एक माणूस येईल आणि तुमच्याकडे लोनसाठी अप्लाय करेल. आता चांदेकर ज्वेलर्स तुमच्याकडून लोन घेत आहे म्हणजे तुमच्या किती फायद्याची गोष्ट आहे तुमच्या लक्षात येतं आहे का, याचा विचार करा, असं सरोज सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे अद्वैत आणि कला हे बोलत असतात आणि कलाचा पाय घसरतो. अद्वैत कलाला पाय घसरलेला आहे तर तो तिला सावरतो आणि दोघं एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. त्याचवेळी संगीता बाहेरून त्यांना दोघांना पाहत असते. संगीताला खूप छान वाटत असतं, म्हणजे नियती म्हणजे देवी आई पुन्हा पुन्हा अद्वैत आणि कलाला एकत्र आणत आहे, पण ही दोघं एकमेकांशी भांडून एकमेकांपासून वेगळी होत आहेत हे तिच्या लक्षात आलेलं असतं. अद्वैत म्हणतो बघ मी सावरलं ना तुला. तेव्हा कला म्हणते हे ऐकून घेण्यापेक्षा तू मला सावरलं नसतं तरी चाललं असतं, मी पडले असते ना तरीही मला चाललं असतं, असं सगळं कला बोलत असते. संगीताला मात्र वाईट वाटत असतं, ही पोरगी असं काय वागते हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती अद्वैतशी भांडत असते आणि अद्वैतला म्हणत असते की तू धरूच नकोस, मला सावरू नको, मी पडले कोसळले काही झाले तरी पुन्हा उठून तेवढीच अगदी धीराने मी उभी राहील, त्याची तू काळजी करू नकोस, मला सावरण्याची अजिबात गरज नाही, असं कला अद्वैतला सांगत आहे. त्यानंतर संगीता तिथे येते आणि म्हणते काय चाललंय कले तुझं, अगं किती वेळ झालं त्यांच्याशी तू अशा पद्धतीने बोलत आहे वागत आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो बघितलं ना, ही सारखं माझ्याशी असंच वागत असते. आणि अद्वैत आता कलाची कंप्लेंट करत आहे, कलाबद्दल सांगत आहे. तेव्हा मात्र संगीता म्हणते की कले चल बरं आता तू, आणि तुम्ही चला हो जरा बाहेर बाहेर बसा बरं हॉलमध्ये आरामात, इथलं मी बघते काय करायचं आहे ते, असं म्हणत संगीता अद्वैतला आता बाहेर हॉलमध्ये बसायला सांगत आहे. इकडे कलाची अरेरावी मात्र सुरूच आहे आणि अद्वैतला मात्र खूप छान वाटत आहे की कलाला पण तिची आई ओरडत आहे. तेव्हा कला म्हणत असते की काय आहे हे, तिथं पण माझ्या बाजूने कोणी नसतं, इथं माझी आई असून ही याचीच बाजू घेत आहे, याच्याच बाजूने बोलत आहे, तिला माझ्याबद्दल काहीच पडलेलं नाही, हे सगळं कला म्हणत असते. तेव्हा कला संगीता म्हणत असते की काय चाललंय कले, जरा अति होते हा तुझं, प्रत्येक वेळेस ऐकून घेते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालणार नाही, तू चुकीच्या पद्धतीनं बोलत आहे, चुकीच्या पद्धतीनं वागत आहे, तू असं नको वागू त्यांच्याशी, कळतंय का तुला, अगं देवी आई तुम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करते आणि तू काय गोंधळ घालून ठेवतेस, कळतंय का तुला, असं संगीता ओरडून ओरडून सांगत असते. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की नैना खुश झालेली असते, तिच्या अकाउंटला 7 लाख रुपये क्रेडिट झालेले असतात आणि ती म्हणत असते की माझ्या अकाउंटला 7 लाख रुपये आले. राहुल तिथेच बसलेला असतो. राहुल म्हणतो काय 7 लाख, बरं झालं, एवढी खुश होऊ नकोस, तुला मी सांगितलं होतं ना माझे पैसे तुझ्याकडे येणार आहेत आणि मग ते पैसे माझे आहेत आणि ते मला माझे द्यायचे आहेत. तर नैना म्हणते की राहुल तू एवढ्या पैशांचं काय करणार आहेस रे. राहुल म्हणतो तू मला विचारायचं नाही, मी तुला विचारतो का तू कुठे जाते, काय करते, कोणासोबत असते, त्यामुळं तूही मला प्रश्न विचारायचे नाहीत, एवढं लक्षात ठेव, असं राहुल तिला बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संगीता सरोजला म्हणत असते, पण नैनाच्या डोक्यात मात्र वेगळंच कारस्थान शिजत असतं. नैना म्हणत असते की काहीही झालं तरी मी याला दाखवून देणार आहे की जोपर्यंत हा मला माझं कमिशन देणार नाही तोपर्यंत मी याचे पैसे देणार नाही, असा विचार नैनाने केलेला असतो. आता अद्वैत हॉलमध्ये येऊन बसलेला आहे आणि कलाही तिथं आलेली आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला जरा टॉवेल किंवा नॅपकिन मिळेल का. तेव्हा कला त्याला संगीता त्याला टॉवेल देत असते तर दिनकर त्याच्या हातात जो टॉवेल आहे तो देतो. अद्वैत म्हणतो किती वास येतो याचा. तेव्हा संगीता म्हणते की कपडे वाळत नाही आहेत ना त्यामुळे त्याला खुमट वास येतोय, पाऊस पडतोय ना.
त्यानंतर अद्वैतला ती म्हणत असते की तुम्ही कपडे बदला आणि यांचा शर्ट आणि लुंगी घाला, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, तोपर्यंत तुमचं शर्ट वाळेल. अद्वैत म्हणतो नाही नाही, शर्ट लुंगी नको. त्याला मागच्या वेळच्या त्या गोष्टी आठवतात. त्याला लुंगी वगैरे बांधता येत नसते, हे सगळं त्याला आठवतं. त्यावेळेस कला त्याचबरोबर सरोज तिथं, अद्वैत का संगीता तिथं असतात. अद्वैत म्हणतो की थोडं पाणी द्याल का. कला म्हणते की तुझ्या पोटावर होतं ना टोपात पाणी, प्यायचं होतं ना, तेच काय प्रॉब्लेम होता रे, असं अद्वैतला सांगू लागते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो काय बोलतेस तू हे. कला मात्र अद्वैतला अजिबात ऐकत नसते, त्याच्याशी चुकीच्या पद्धतीनेच बोलत असते आणि त्याला प्रत्येक गोष्टीला उलट उत्तर देत असते. म्हणजे आता कला आणि अद्वैतचं चांदेकरांच्या घरी जे भांडण आहे ते तिथं सगळ्यांना माहिती आहेच, पण आता खऱ्यांच्या घरीही सगळ्यांना कळू लागलेलं आहे. कला अशा पद्धतीनं वागत आहे म्हणून संगीताला मात्र राग येत असतो. संगीता म्हणत असते नवरा आहे तो, नवरा म्हणजे देव असतो आणि त्याचा मान राखायचा असतो. किती वेळा सांगायचं आहे तुला कले, पण कला ऐकून घ्यायलाच तयार नसते. कलाचं असं म्हणणं असतं की आई मी काही चुकीचं वागत नाही आहे. इकडे आता सरोज त्या बँकेच्या पतसंस्थेचे जे आहेत त्यांना फोन केलेला असतो मॅनेजरला, आणि त्यांचा फोन येतो आणि त्याचबरोबर अद्वैतला फोन आलेला असतो. अद्वैत तो फोन उचलतो आणि ते सांगू लागतात की मगाशी दिनकर खरे यांच्या घरी काही माणसं आली होती वसुलीसाठी, ती चुकून आमच्याकडूनच आलेली होती. त्यांना दुसऱ्या घरी जायचं होतं पण ती तिथं आली होती आणि हे सगळं चुकून झालेलं आहे असं तो सांगत असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते हे सगळं, कारण काहीही झालं तरी तुमच्या लक्षात येतंय का. मग तो बोलत असतो तेव्हा सगळेजण सगळ्यांच्या समोर तो बोलत असतो. त्यांना म्हणतो की तुम्हाला कळत नसेल या घरात किती मोठं नुकसान झालेलं आहे, ते तुम्हाला त्याची जाणीव पण नाही, या भाषेत अद्वैत बोलत असतो. तेव्हा ते म्हणतात की माफ करा साहेब. अद्वैत म्हणतो मग जो खर्च आहे ना, जे नुकसान झालेलं आहे ना, त्याची नुकसान भरपाई तुम्ही द्यायची आहे, एवढं लक्षात ठेवा. काहीही झालं तरी हे तुमच्या लोकांमुळं घडलेलं आहे, त्यामुळं त्याची नुकसान भरपाई तुम्ही द्यायलाच पाहिजे, असं अद्वैत त्यांना बोलत असतो. आणि इकडे अद्वैत फोन ठेवल्यावर सांगतो की पतसंस्थेच्या लोकांचा फोन आलेला होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आत्ता घरात जे घडलेलं होतं ते त्यांच्याकडून घडलेलं आहे आणि हे अद्वैत सांगत असतो. त्यानंतर संगीता म्हणते की बरं झालं. अद्वैत म्हणतो की मी त्यांना बोललेलो आहे आणि नुकसान भरपाई द्यायला सांगितलेली आहे, असं अद्वैतचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संगीता त्याचबरोबर दिनकर अद्वैतला म्हणतात की तुम्ही आता दोघंजण जर घरी जायचं असेल तर जाऊ शकता, इथं ना हा सगळा गोंधळ झालेला आहे, हे आम्ही आवरून घेतो, कले तुम्ही जावा दोघंजण आता घरी, असं अद्वैतला सांगत असतात. आणि एवढं सगळं तुम्ही आमच्यासाठी करताय ना, खरंच मला खूप बरं वाटतंय. आणि दोघंही हात जोडून माफी मागू लागतात आणि म्हणत असतात की खरंच हे सगळं जे काय घडत आहे ना, हे माझ्यामुळं घडत आहे, असं त्यांचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अद्वैत आणि कला जायला निघालेले असतात. बाहेर पाऊस पडत असतो. रॉकेट लगेचच छत्री घेऊन अद्वैतच्या मागं येतो, कारण गाडीपर्यंत जाईपर्यंत तिथे तो पावसात भिजेल म्हणून रॉकेट छत्री घेऊन आलेला असतो आणि कलाही निघालेली असते. आणि मग संगीता म्हणते की कले एवढं लक्षात ठेव, अशा पद्धतीनं वागू नकोस तू, अगं ते जावई आहे, तुझा नवरा आहे, जरा नीट मनावर घे जरा. आणि नियती तुम्हाला दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्या दोघांचं काय चाललंय हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र कला म्हणते की आई बस झालं, कारण तो कसा आहे काय आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे, तरीही तू त्याचीच बाजू घेत आहे, हे सगळं कला म्हणत असते. संगीता म्हणते की अगं असं नका करू तुम्ही, एक गोष्ट लक्षात असू दे. कला मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये अद्वैत आणि कला घरी आलेले असतात आणि अद्वैत आता झोपत असतो बेडवरती. तेव्हा कला म्हणते काय चाललंय चांदेकर तुझं हे, कारण अद्वैतने AC वाढवलेला असतो, म्हणजे त्याचं टेम्परेचर अगदी 16 केलेलं असतं आणि कलाला हुडहुडी भरल्यासारखी थंडी वाजत असते. अद्वैत म्हणत असतो की आता तू माझ्या घरी पण मला नीट झोपू देणार नाहीस का, कारण तुझ्या घरीही तू तुझी चालीरावी केलेली होती आणि इथं घरी आलो आहे तर इथेही तू मला तेवढाच त्रास देत आहे, असं अद्वैत बोलत असतो. आणि मग त्यानंतर त्याने ते टेम्परेचर जे वाढवलेलं आहे ACचं, त्याच्यामुळं कलाला त्रास होत आहे. आणि मग अद्वैत म्हणतो की ह्यालाच नांगी ठेचणं असं म्हणतात. दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत खाली आलेला असतो आणि कलाला म्हणत असतो कसं वाटलं काल. तेव्हा कला आबांना बोलवते आणि अद्वैत घाबरतो. तेव्हा कला म्हणते की काल रात्री केलं त्याला नाही, तर आता मी जे काही केलं ना त्याला नांगी ठेचणं म्हणतात. म्हणजे अद्वैत आणि कला दोघंच एकमेकांच्या नांग्या ठेचू लागलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.